तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीचा घटनाक्रम पाहूया। जानेवारी 1966 मध्ये इंदिरा गांधी या पंतप्रधान बनल्या होत्या। तर 1971 मध्ये विरोधी पक्षनेते राज नारायण यांच्याकडून रायबरेलीच्या निवडणुकीमध्ये हेराफेरीची तक्रार करण्यात आली होती आणि कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती। तर 12 जून 1975 ला अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींना निवडणुकीच्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं। तर 24 जून 1975 ला सुप्रीम कोर्टाचा इंदिरा गांधींच्या सरकारला सशर्त दिलासा मिळाला होता आणि त्यांचा संसदीय अधिकार हे काढून घेण्यात आले होते। तर 25 जूनला इंदिरा गांधींच्या आदेशानुसार तत्कालीन राष्ट्रपतींकडून आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती। तर 18 जानेवारी 1977 ला इंदिरा गांधींकडून पुन्हा निवडणूक घेण्याबाबत घोषणा झाली। राजकीय कैद्यांना सोडून देण्याचे आदेश देण्यात आले। तर 16 मार्च 1977 ला इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते। तर 21 मार्च 1977 ला आणीबाणी अधिकृतरित्या संपुष्टात आली होती। तर या आणीबाणीत कशावर निर्बंध होते पाहूयात। मीडियावर प्रसार माध्यमांवर निर्बंध लादले गेले। स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांवर निर्बंध लादले गेले। तर प्रेसवर सेन्सरशिप लादण्यात आली। न्यायपालिकेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर मर्यादा आणली गेली। तर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली। पुरुषांची नसबंदी करण्यात आली। संजय गांधी यांच्या कुप्रसिद्ध नसबंदी अभियानांतर्गत लोकसंख्येच्या नियंत्रणाचं कारण दाखवण्यात आलं आणि गरीब कुटुंबातील लाखो पुरुषांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली। तर आणीबाणीच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये 3 दशकांनंतर त्याचा समावेश करण्यात आला। तर NCERTच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये ही घटना अनेक वर्षांनंतर समाविष्ट करण्यात आली। कोविड-19 नंतर अभ्यासक्रम कमी करण्यात आला आणि ही घटना पाठ्यपुस्तकातून काढण्यात आली।